ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, काल अमावस्या होती. अमावस्या निमित्त आपल्याकडे प्रत्येक अमावस्याला श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानामध्ये शिवपूजा, अभिषेक, पितरांसाठी नैवेद्य, महाप्रसाद आणि अन्नदान हा कार्यक्रम संपन्न होत असतो. आणि त्याबरोबरच जे आपल्याकडे अमावस्या निमित्त शिवपूजा, अभिषेक करतात, अन्नदान करतात, अगर अन्नदानासाठी समजा दक्षिणा वगैरे पाठवतात, अशा मंडळींसाठी त्यांच्या पितरांसाठी नैवेद्य केला जातो. त्यांच्या पितरांच्या नावाने समजा दान धर्म, अन्नदान हा कार्यक्रम केला जातो आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या परिवाराला सुख समाधान लाभावं यासाठी प्रार्थना केली जाते. आणि त्यांच्या काही समस्या असतील, अगर त्यांना पितरांचा त्रास असेल, काही असेल, त्यासाठी आपण जी शिवशक्ती मंत्र साधना हे करतोत. कशी करतोत की समजा आता काल अमावस्या होती, अमावस्यापासून ते आता पुढल्या अमावस्यापर्यंत ज्याने ज्याने आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती पितरांसाठी, पूजा अभिषेकांसाठी, त्या मंडळींचे समजा आपल्याकडे नावं असतात. त्यांच्यासाठी प्रार्थना आणि उपासना आणि साधना, होम हवन हे महिनाभर केल्या जातं. महिनाभर केलं जातं. कारण त्यांनी जी दक्षिणा आपल्याकडे पाठवली की त्यांना कुठेतरी सुख समाधान लावावं, शांती लाभावी, त्यांच्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्या, यासाठी आपल्याकडे देवाकडे समजा पूजापाठ, दान धर्म करतात. त्यांना कुठेतरी एक सुख समाधान लाभावं या उद्देशानं आपण एक महिनाभर करत असतो. तसे आपण सूचना देत असतो की त्या महिन्या अगोदरच्या अमावस्येच्या अगोदर आपल्याकडे नावं नोंदवा वगैरे असं सांगतो. पण आणि ज्यांनी ज्यांनी दक्षिणा पाठवून त्यांची नावं घेऊन आपण एक महिनाभर, आता हे पुढल्या अमावस्या येईल तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना मंत्रसाधना करत असतो. असं हे प्रत्येक हे अमावस्या ते अमावस्यापर्यंत चालत असतं. तर अशा मंडळींसाठी सुरुवात झालेली आहे कालपासून मंत्रसाधना वगैरे करण्याला. प्रत्येक सोमवारी अभिषेक वगैरे केला जातो. दररोज प्रार्थना मंत्रसाधना सकाळी आणि रात्री 7 ते 10 दरम्यान केली जाते. तर अशा पद्धतीने ही काल सुरुवात झालेली आहे. आणि काल समजा महाप्रसाद, अन्नदान वगैरे इतर जे कार्यक्रम कसे संपन्न झाले हे थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओ, आणि या कार्यक्रमासाठी ज्याने आपल्याला यूट्यूबद्वारे जी जोडलेली मंडळी आहेत त्यांनी दक्षिणा पाठवली, त्यांचे काही आपल्याकडे जी नावं उपलब्ध झाले आहेत त्यांची नावं आणि व्हिडिओ पाहूया. आणि सगळ्यांसाठी मी एकदा प्रार्थना करतो, त्यांच्या पितरांकडून समजा आशीर्वाद घेतो आणि हा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवतोय. चला तर पाहूया हा कार्यक्रम. स्वामी आणि आता सर्व श्रोत्याला विनंती करतात, हे श्रोतो, आता ही अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. पण उद्याचा म्हणजे पुढच्या अंशाला येणार जो काय अध्याय, ही अगदी अमृतासारखं गुढ आहे. बरं का, तुम्ही म्हणताल प्रत्येक अध्यायाच्या ठिकाणी अमृतासारखं गुढ असं सांगितलं असतंय, सर्व अध्याय अमृतासारखं गोडच असतंय. पुढचा अध्याय वाईट नाही, पण पुढचा अध्याय अधिकाधिक गोड अशा प्रकारचा आहे. कारण का, त्या अध्यायाच्या ठिकाणी शिवाचा आणि पार्वतीचा लग्नाचा कार्यक्रम होणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर कार्तिक स्वामीचा जन्म होणार आहे, गणपतीचा जन्म होणार आहे. या अशा प्रकारचा संवाद त्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून करता अध्याय अमृतापेक्षा गोड असं तर ग्रंथ त्या ठिकाणी सांगलेला आहे.
अमावस्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे शिवपूजा, अभिषेक, अन्नदान आणि पितृंसाठी नैवेद्य हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती. तर या दक्षिणेमध्ये कोणी कोणी आपल्याकडे दक्षिणा पाठवली याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. रुपाली निर्मळ माजलगाव, सौभाग्यवती कविता संदीप भोसले, श्री नंदन भालचंद्र साळवी, सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर, चिरंजीव कुणाल अय्यर इंग्लंड, सौभाग्यवती कीर्ती स्वप्नील बुलबुले, चिरंजीव विराज स्वप्नील बुलबुले, श्री अर्जुन बलभीम माळी, श्री अरविंद कोपर्डे, श्री जगन्नाथ सीताराम पाटील, सो रुक्मिणी जगन्नाथ पाटील सुपणे कराड येथून, श्री ऋषिकेश मांजरेकर, ऋतुज मांजरेकर, पूजा मांजरेकर, सुनीता शेजवळ, सो भाग्यवती स्वाती गणपत पावले बीड येथून, सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर, शुभांगी मोरे, प्रसाद सावंत, श्री पांडुरंग शिवाजी पांडुरंग मोहिते, प्रतिभा अनिल महाले, नेहा करंडे, शारदा करंडे, श्री अविनाश जगन्नाथ पाटील, शांता केंग, सुरेखाराम बनसोडे, श्री कृष्ण चोरगे, सुधीर पाटील पुणे, सुनीता संपत मेरोकर, विजय तुकाराम मिसाळ, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रय तांडेल आणि अक्षय दत्तात्रय तांडेल यांनी दक्षिणा पाठवली. हरिभक्त पारायण श्री वामन भाऊ चिराटे, श्री दिनेश सीताराम ठाणगे कल्याण येथून, शोभा वसंत माने, श्री अतुल कोलगूड, श्री शिवकुमार गुरलिंग कानडे, प्रदीप मेडे, दीपेश यशवंत भिडे, शिवाजी धुमाळ, श्यामराव धोंडू पवार, स्वर्णा शेवंडे, अनिल गोपीनाथ तोटे, ऋषिकेश पाटील पुणे, सो साधना मुकुंद पोद्दार गुजरात, सजीव बापूराव बागल, अमर पावले, प्रमोद मांढरे, सुनीता भरत गोरे, प्रवीण विठ्ठल संके, पल्लवी रणजित देसाई, श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून, श्री निरंजन गुरव, सुरेखाराम बनसोडे, यशोदा साळगावकर, कमल पाटील कोल्हापूर येथून सर्वांचे देवस्थानाकडून आभार मानण्यात येत आहेत. धन्यवाद. अमावस्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे शिवपूजा, अभिषेक, अन्नदान आणि पितृंसाठी नैवेद्य हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी काही मंडळींनी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती. तर या दक्षिणेमध्ये कोणी कोणी आपल्याकडे दक्षिणा पाठवली याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. रुपाली निर्मळ माजलगाव, सौभाग्यवती कविता संदीप भोसले, श्री नंदन भालचंद्र साळवी, सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर, चिरंजीव कुणाल अय्यर इंग्लंड, सौभाग्यवती कीर्ती स्वप्नील बुलबुले, चिरंजीव विराज स्वप्नील बुलबुले, श्री अर्जुन बलभीम माळी, श्री अरविंद कोपर्डे, श्री जगन्नाथ सीताराम पाटील, सो रुक्मिणी जगन्नाथ पाटील सुपणे कराड येथून, श्री ऋषिकेश मांजरेकर, ऋतुज मांजरेकर, पूजा मांजरेकर, सुनीता शेजवळ, सो भाग्यवती स्वाती गणपत पावले बीड येथून, सौभाग्यवती सविता सचिन गाडीलकर, शुभांगी मोरे, प्रसाद सावंत, श्री पांडुरंग शिवाजी पांडुरंग मोहिते, प्रतिभा अनिल महाले, नेहा करंडे, शारदा करंडे, श्री अविनाश जगन्नाथ पाटील, शांता केंग, सुरेखाराम बनसोडे, श्री कृष्ण चोरगे, सुधीर पाटील पुणे, सुनीता संपत मेरोकर, विजय तुकाराम मिसाळ,
वैकुंठवासी हरिभक्तपरायण दत्तात्रय वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रय तांडेल आणि अक्षय दत्तात्रय तांडेल यांनी दक्षिणा पाठवली. हरिभक्त पारायण श्री वामन भाऊ चिराटे, श्री दिनेश सीताराम ठाणगे कल्याण येथून, शोभा वसंत माने, श्री अतुल कोलगूड, श्री शिवकुमार गुरलिंग कानडे, प्रदीप मेडे, दीपेश यशवंत भिडे, शिवाजी धुमाळ, श्यामराव धोंडू पवार, स्वर्णा शेवंडे, अनिल गोपीनाथ तोटे, ऋषिकेश पाटील पुणे, साधना मुकुंद पोद्दार गुजरात, सजीव बापूराव बागल, अमर पावले, प्रमोद मांढरे, सुनीता भरत गोरे, प्रवीण विठ्ठल संके, पल्लवी रणजित देसाई, श्री रामकृष्ण भागवत पाटील चिकलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथून, श्री निरंजन गुरव, सुरेखाराम बनसोडे, यशोदा साळगावकर, कमल पाटील कोल्हापूर येथून सर्वांचे देवस्थानाकडून आभार मानण्यात येत आहेत. धन्यवाद. दम्माने ही उद्या उपास असलो तर सोडा. प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ. प्रसाद केला साधू संत, प्रसाद केला साधू संत, त्याची द्यावे आम्हाला. प्रसाद घ्या